नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. मॅडम, लास्ट लेक्चर मध्ये आपण चॅप्टर नंबर 2 चे एमसीक्यूज कव्हर केले होते, सर नो? हो सर. या लेक्चर मध्ये बाळांनो आपण काय कव्हर करणार आहोत, तर चॅप्टर नंबर 2 चे जे न्यूमेरिकल्स आहेत बाळांनो, अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स जे सोडवून दिलेले नाहीत ते आपण सोडवणार आहोत. ओके, चला बाळांनो, तर पहिला न्यूमेरिकल काय म्हणतो रे? क्वेश्चन नंबर 10 पासून तुमचे चॅप्टर नंबर 2 चे न्यूमेरिकल्स चालू होतात बाळांनो टेक्स्ट बुक मधले. ओके, तर काय म्हणतात रे क्वेश्चन नंबर 10? काय म्हणताय? न्यूमेरिकल नंबर 1 म्हणजे आपला पहिला न्यूमेरिकल आहे हा चॅप्टर नंबर 2 चा. काय म्हणताय? फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशन. म्हणजेच बाळांनो 200 मीटर खोल. बिलो म्हणजे खाली, खाली म्हणजेच खोली दिली आपल्याला. किती खोल आहे रे? 200 मीटर खोल आहे. काय तर सरफेस, समुद्राच्या किंवा आपला जो काही महासागर आहे, समुद्र आहे बाळांनो, त्याच्याला सरफेस पासून किती खोलीवर? 200 मीटर खोलीवर काय काढायचं आहे? फाइंड द प्रेशर म्हणजे प्रेशर काढायचं. ओके, तर सगळ्या आधी बाळांनो आपण काय लिहिणार रे? डाटा लिहिणार बाळांनो. काय दिलेलं आपल्याला तर बघा. ओके, काय काढायचं आहे? तर प्रेशर काढायचं आहे. जो काढायचं त्याला शेवटी लिहितो. काय दिलंय? डेप्थ दिली आहे. डेप्थ म्हणजे खोली दिली आहे. किती खोली आहे रे? डेप्थला डी म्हणतो बाळांनो, इज इक्वल टू किती दिलंय तर 200 मीटर. ओके, आता काय करणार बाळांनो? तर समोर बघा, इफ द प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज 1 atmosphere. फ्री सरफेस वर कोणता प्रेशर राहणार बाळांनो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच P0 इज इक्वल टू बाळांनो बघा, जे काय लिहितो ना ते पूर्ण मी थेरी मध्ये शिकवलेल्या गोष्टी आहेत. ओके, चला रे, तर काय करायचं आता बघा. P0 किती दिलं आपल्याला? तर 180 म्हणजेच ऍटमॉस्फिअर. 1 atmosphere म्हणजे किती होते रे बाळांनो? तर 1 × 10⁵ पास्कल होते. यस ऑर नो? हो सर, पास्कल आणि ऍटमॉस्फिअर किंवा बार मधला रिलेशन सांगितला होता बाळांनो. ओके, चला, तर म्हणत काय रे? प्रेशर काढायचं आणि डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे रो म्हणतो. किती दिलाय बाळांनो आपल्याला? 1060 kg/m³. हे आपल्याला डेन्सिटी दिलाय. कोणाची रे? जो ओशियन मधला वॉटर आहे त्याची डेन्सिटी. ओके, तर टू फाइंड काढायचं काय बाळांनो आपल्याला? ज्याला काढायचं त्याला लिहिणार टू फाइंड मध्ये. काय काढायचं तर फाइंड द प्रेशर म्हणजे P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कुठे काढायचं होतं प्रेशर? तर ऍट द बिलो द डेप्थ. ओके, तर बाळांनो वी नो दॅट. काय माहिती आहे सर आपल्याला? वी नो दॅट. बाळांनो मी काहीतरी शिकवला होता, प्रेशर ड्यू टू लिक्विड ऍट डेप्थ किंवा बिलो द डेप्थ. येस ऑर नो? पहिलाच लेक्चर होता आपला, त्याच्यामध्ये मी प्रेशरचे डेरिव्हेशन शिकवले होते शाळेत. येस ऑर नो? हो सर. तर बाळांनो काय होतं रे? प्रेशर ड्यू टू लिक्विड ऍट बिलो द डेप्थ किंवा बिलो द डेप्थ लिक्विड सरफेस. काय होतं रे? तर P इज इक्वल टू P0 प्लस डी रो जी. हा फॉर्म्युला होता मॅडम ना आपला. आता पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये की फॉर्म्युला म्हणजे आपला काय आहे? सगळ्यात मोठा शस्त्र आहे आपला. जसं तुम्ही युद्धावर जाता तेव्हा काय घेऊन जाता रे? काहीतरी घेऊन जाणार ना, आपले तलवार भाले वाले जे काही आहे ते तुम्ही वापरणार ते वाले. हा, तर बाळांनो मग मला सांगावे, तुमच्या सगळ्यात मोठी तलवार म्हणजे तुमचा काय आहे फिजिक्स मध्ये? तर फॉर्म्युला आहे. न्यूमेरिकल सोडवा, फॉर्म्युला. ओके, तर बाळांनो काय करणार मग? तर P इज इक्वल टू काय झालं रे? P0 प्लस डी रो जी. ओके, तर बाळांनो प्रेशर असतं काढायचं आहे. तर इज इक्वल टू P0 किती आहे रे? 1 × 10⁵ म्हणजे 10⁵ पास्कल. P0 झाला प्लस डी किती आहे बाळांनो? डेप्थ किती दिलंय? 200 इंटू डेन्सिटी किती आहे रे? 1060 इंटू काय करणार बाळांनो? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी किती लिहू सांगा लवकर. तर बाळांनो एकतर 9.8 करा, नाहीतर किती करता? सीधा सीधा 10 बी लिहिला तरी जमणार. चला ठीक आहे, 9.8 घ्या. 9.8 घेतला. चला काय करणार रे? तर इज इक्वल टू काय करणार बाळांनो? 10⁵ जसंच्या तसं प्लस 200 ला किती लिहू शकतो मी? 2 × 10⁵ म्हणजे 200 झाले. झाले का? हो सर. इंटू मध्ये काय आहे बाळांनो? 1060 इंटू 9.8. येस ऑर नो? तर 1060 इंटू 9.8. ओके, चला इज इक्वल टू 10⁵ जसंच्या तसं प्लस 2 × 1060 म्हणजे 1060 गुणिला 2 म्हणजे 2120 होणार. येस ऑर नो? हो सर. तर 2120 झाले बाळांनो. 1060 गुणिला 2 म्हणजे 2120 इंटू काय आहे रे? 9.8 आहे इंटू 10⁵ किती बाकी होते बाळांनो? हे 2. ओके, आता काय करणार रे? इथं 10⁵ आहे, याच्यासोबत प्लस मध्ये कोण आहे? तर 10⁻⁴ इकडे 2 आहे का इंटू मध्ये? इथे बी 5 राहन, तेव्हा इकडचा 10⁵ आणि इकडचा 10⁵ कसा निघन? कॉमन. तर याला 10⁵ करायचं आहे, तर कसं करणार बघा? इज इक्वल टू 10⁵ प्लस बाळांनो बघा इथे किती डेसिमल पॉईंट कुठे आहे? 2120 चा डेसिमल पॉईंट सगळ्यात शेवटी आहे. त्याला मी इथे लिहितो समजा तर 2.120 लिहिला का बाळांनो?
बघा इथला डेसिमल पॉईंट इथे लिहिला तर व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे, म्हणून किती डिजिट इकडे आलो रे मी? 3 डिजिट. तर 3 डिजिट तिकडे जायचं तर 10 to the power +3 झाला का? इंटू काय आहे रे? 9.8 आहे. इंटू किती आहे बाळांनो? 10 to the power 2 आहे. 10 to the power 3 इंटू 10 to the power 2 म्हणजे किती होणार रे? 10 to the power 5. इंटू मध्ये असेल तर पॉवरची काय होते रे? ऍडिशन होते. चला बाळांनो करणार. ओके चला काय करणार तर इज इक्वल टू प्रेशर इज इक्वल टू 10 to the power 5 जसंच्या तसं प्लस काय आहे बाळांनो बघा आता तर 10 to the power 3 इंटू 10 to the power 2 तर 10 to the power 5 झाले. राहिलं काय? 2.120 इंटू किती आहे बाळांनो? 9.8 तर 9.8 इंटू 10 to the power किती रे? 5. चला बाळांनो सगळ्यात आधी बेरीज करायच्या आधी गुणाकार करायचा असतो, या दोघांचा गुणाकार करणार. तर गुणाकार बघा काय करतो लक्ष द्या. 2.120 इंटू किती आहे बाळांनो? 9.8. गुणाकार कसा करायचा सर? लॉक टेबल तुम्ही वापरायचा, मला नाही वापरायचा. काहून? या छोट्याशा गुणाकारासाठी लॉक टेबल वापरायला हवे. तर 8 0 0 8 दुने 16 चे 6 चला 1 8 1 8 8 आणि 1 9 झाले सर. ओके 8 दुने 16 तर 16 इंटू ओके किंवा येथे क्रॉसचा साइन दिला 9 0 0 9 दुने 18 चे 8 8 चला 1 9 1 9 9 आणि 1 10 चे 0 8 चला 1 9 दुने 18 आणि 1 19 झाले सर. चलो प्यारे बच्चों यांची काय करणार ऍडिशन. तर हा किती झाला? 0 6 0 6 झाले. 8 आणि 9 किती झाले रे? 8 आणि 9 17 चे 7 8 चला 1 6 आणि 1 7 झाले. 9 आणि 1 10 चे 0 8 चला 1 1 आणि 1 2. ओके 1 2 3 4 किती मोजू होतं? 1 2 3 4 तर 1 2 3 4 म्हणजे 20.7760. चलो प्यारे बच्चों तर प्रेशर इज इक्वल टू 10 to the power 5 प्लस याचा गुणाकार किती आला रे? 20.776. समोर 0 नाही दिला चालते बहुत झाले. इंटू 10 to the power किती आहे रे? 5 आहे. 10 to the power 5 इथून आणि 10 to the power 5 इथून काय निघते? कॉमन निघते सर. तर प्रेशर इज इक्वल टू राहिला काय? 10 to the power 5 काढला तर 1 प्लस 20.776 इंटू 10 to the power 5 कॉमन काढला. दिसत आहे का? चला तर प्रेशर इज इक्वल टू बाळांनो ओके तर प्रेशर इज इक्वल टू काय होणार रे? 20 + 1 म्हणजे किती होते? 21. तर बाळांनो किती झाला मग? 21.776 इंटू 10 to the power किती? 5. काय आहे? प्रेशर आहे. प्रेशर कशामध्ये राहणार? एकतर पास्कल मध्ये म्हणा किंवा मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा मग पास्कल म्हणा बाळांनो सेम गोष्ट आहे. ओके चला अँड दिस इज युअर फायनल आन्सर. त्यानंतर आपण बघणार आहोत रे नेक्स्ट न्यूमेरिकल. ओके चला समजलं असेल बाळांनो, आवश्यक असेल तर बघा याला पुन्हा. ओके त्यानंतर चला बाळांनो त्यानंतर आपला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे रे क्वेश्चन नंबर 11 म्हणजे आपला दुसरा न्यूमेरिकल आहे बाळांनो. हा तर काय म्हणत आहे बघा बाळांनो, इन ए हायड्रोलिक लिफ्ट शिकवलंय की नाही शिकवलंय? हो सर. ओके तर हायड्रोलिक लिफ्ट मध्ये इनपुट पिस्टनचा सरफेस एरिया किती दिलाय बाळांनो? 30 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सर इनपुट पिस्टन कोण आहे? अँड द आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया ऑफ 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आउटपुट पिस्टनचा एरिया पण दिलेला आहे. इफ ए फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड टू द इनपुट पिस्टन म्हणजे जो इनपुट पिस्टन आहे त्याला किती फोर्स दिलाय? 25 न्यूटनचा. तर कॅल्क्युलेट वेट ऑन आउटपुट पिस्टन. तर आउटपुट पिस्टनवर वेट करायला म्हणते. सर काय लावले सर? इनपुट पिस्टन आउटपुट पिस्टन काय समजूनच नाही राहिलाय सर. अबे टिक करके देता प्यारे बच्चो. तर बघा रे काय करायचं आहे. सगळ्यात आधी बघा हायड्रोलिक लिफ्ट अशी काढली होती आपण. सर नो हो सर 2 पिस्टन काढले होते बाळांनो. बघा हा एक पिस्टन होता, हा सिलेंडर होता, इथून याला कट केला होता आणि इकडे एक लावला होता काहीतरी. काय लावला होता बाळांनो? दुसरा सिलेंडर लावला होता रे. बघा हायड्रोलिक लिफ्टची डायग्राम असता काढली सर तुम्ही. तर प्रश्न बी तर त्याच्याच आहे रे. चला आता काय करणार तर बाळांनो बघा अशा प्रकारे 2 पिस्टन आहेत. ओके एक आहे इनपुट पिस्टन, दुसरा आउटपुट पिस्टन. ओके चला आता काय करायचं थोडस याला चांगला काढतो डायग्राम. ओके चला बाळांनो चला बाळांनो काय रे तर हा एक पिस्टन झाला. तर बाळांनो बघा हा एक पिस्टन झाला आणि हा दुसरा पिस्टन झाला. सर नो हो सर. ओके बाळांनो हा सिलेंडर झाला. सिलेंडर मध्ये काय राहते? हायड्रोलिक लिफ्ट आहे तर याच्यात कोणता फ्लुइड राहणार? हायड्रोलिक फ्लुइड राहणार आहे. सर नो
हो सर. ओके चलो प्यारे बच्चों, अशा प्रकारे हा कशाची डायग्राम आहे बाळांनो? हायड्रोलिक लिफ्टची डायग्राम आहे. अभी करने का क्या है सर? तर बाळांनो इनपुट पिस्टन म्हणजे कोण होणार रे? ज्याच्यावर फोर्स लावतो तो इनपुट पिस्टन. तर हा समजा इनपुट पिस्टन आहे हवाला. ओके, तर हा इनपुट पिस्टन आहे. इनपुट पिस्टनचा एरियाला A1 म्हटलं तर याच्या एरियाला काय म्हणतो रे? A2. ओके, हा ढक्कन म्हणजे पिस्टन आहे बाळांनो. याच्यावर लावतो फोर्स. तर हा F1 फोर्स लावतो. समजा किती फोर्स लावतो रे? F1 फोर्स लावतो. जो लावतो तो F1 फोर्स आहे. किती लावून राहिलो? 25 न्यूटनचा. इकडे काय लागणार तर F2 फोर्स लागणार. ओके, तर याच्यावर वेट किती आहे म्हणते ते काढायचं आहे. ओके, चला बाळांनो, तर काय आहे तर डाटा मध्ये काय दिलाय बघा रे. सगळ्या आधी बघा, हायड्रोलिक लिफ्ट मध्ये हा झाला इनपुट पिस्टन झाला, हा झाला आउटपुट पिस्टन. याच्यावर फोर्स लावला तर हा कुठं जाईल? वर जाईल. तर हा जेव्हा वर जाईल तर याच्यावर वेट किती आहे म्हणते, म्हणजे F2 काढायचं सोपी भाषेत. समजला का? तर बाळांनो आपल्याला माहिती आहे डाटामध्ये दिला काय रे? तर इनपुट पिस्टनचा एरिया म्हणजेच A1 इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो? 30 सेंटीमीटर स्क्वेअर. समजला का? हो सर. याला कसं लिहू शकतो रे? तर A1 ला इज इक्वल टू 30 इंटू 10 टू द पॉवर -2. झालं का? नाही सर, हा तर सेंटीमीटरचा मीटर झाला. सेंटीमीटर स्क्वेअरचा काय करायचंय? मीटर स्क्वेअर करायचं आहे. तर काय करणार मग? सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे म्हणजे 10 टू द पॉवर -2 चा स्क्वेअर आहे. तर इंटू 10 टू द पॉवर -4 होणार मीटर स्क्वेअर झाला. झाला का? चला, A2 किती दिलाय मॅडम आपल्याला? एरिया दुसऱ्या पिस्टनचा एरिया किती दिलाय रे? 1500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तर 1500 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1500 इंटू काय करणार? 10 टू द पॉवर -4. कशामध्ये होणार हा? मीटर स्क्वेअर मध्ये. इथं येऊ नसणार याला, इकडे येतो. चला रे, तर एरिया 2 किती दिलाय? A2 इज इक्वल टू किती आहे? 1500 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? 1500 इंटू 10 टू द पॉवर -4. कशामध्ये झाला हा? मीटर स्क्वेअर मध्ये झाला याचा एरिया A2. ओके, नंतर म्हणत काय तर बाळांनो इनपुट पिस्टन वर फोर्स किती लावलाय? F1 फोर्स म्हणजे इनपुट पिस्टन वर लावलेला फोर्स किती आहे रे? 25 न्यूटन. तर F1 इज इक्वल टू किती आहे रे? 25 न्यूटन आपल्याला दिलेला आहे बाळांनो. तर काढायचं काय मग? वेट ऑन द आउटपुट पिस्टन म्हणजे याच्यावर लागणारा फोर्स काढा चुपचाप मध्ये. F2 काढायचा आहे. तर टू फाइंड काय काढणार बाळांनो? तो फोर्स म्हणजे त्याच्यावर असलेला वेट आहे. काऊन तर फोर्स म्हणजे काय होणार? इथे असलेला वेट म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी होणार. सर नो, हा F2 म्हणजे काय? तर इथे असलेला वेट आहे. मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे F2 झाला का? F2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो दॅट. काय माहित आहे बाळांनो आपल्याला? वी नो दॅट. ओके, कसा केला रे? तर काय करायचं आहे बाळांनो बघा, F2 चा फॉर्म्युला माहित आहे का? हायड्रोलिक लिफ्ट मध्ये पहिलं सांगितलं तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे तर फॉर्म्युला. तर F2 इज इक्वल टू हायड्रोलिक फॉर्म्युला काय होता? A2 डिवायडेड बाय A1 इंटू काय होता बाळांनो? F1. याच्यात व्हॅल्यू ठेवायचं, या फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा इथे करून देतो कॅल्क्युलेशन. कसं करणार रे? F2 इज इक्वल टू, तर देअरफॉर F2 इज इक्वल टू F2 म्हणजे हा वेट किंवा हा फोर्स म्हणजे F2 आहे का? तोच आपल्याला काढायचा आहे. तर A2 किती रे? 1500 इंटू 10 टू पॉवर -4. तर 1500 इंटू 10 टू द पॉवर -4. हा -4 कसा आला बाळांनो? सेंटीमीटरचा मीटर करायचा होता तेव्हा 10 टू पॉवर -2, बट सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे त्याचा मीटर स्क्वेअर करायचा तर -2 10 टू पॉवर -2 चा स्क्वेअर म्हणजे 10 टू द पॉवर -4. ओके, चला आता समोर काय करणार बाळा? तर A2 किती आहे? 1500 आणि A1 किती आहे बाळांनो? तर बोला ना रे, 1500 हा 30 आहे का? तर 30 इंटू 10 टू द पॉवर -4 हा झाला A1 बाय A2 इंटू F1 किती आहे? तर 25 आहे की नाही आहे? चलो प्यारे बच्चो 10 टू पॉवर -4 10 टू पॉवर -4 का झाले? कटले राहिला का? इथला 1 0 इथला 1 0 कटला. 150 भागीला 3 म्हणजे किती होते रे बाळांनो? तर F2 इज इक्वल टू किती झाले रे? 5 3 15 म्हणजे 50 गुणिला किती आहे इकडे समोर? 25 आहे. 25 5 125 म्हणजे F2 इज इक्वल टू 125 वर 1 0 लावा तर 125 वर 1 0 लावला फोर्स कशा देणार? न्यूटन मध्ये. तर 1250 हा तुमचा काय झाला रे? फायनल आन्सर. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, काही कठीण होता का बाळांनो? नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट न्यूमेरिकल बघायचं आहे आपल्याला. ओके, चला बाळांनो काय करणार? तर याला मिटवू आपण आणि नेक्स्ट न्यूमेरिकल आपण चालू करू. ओके, चलो प्यारे बच्चो, समजला होता? चला बाळांनो त्यानंतर आपण काय करू? तिसरा न्यूमेरिकल घेऊन आलेला रे. काय क्वेश्चन नंबर 12 म्हणजे आपल्या या लेक्चरचा तिसरा न्यूमेरिकल आहे. ओके, चला बाळांनो काय म्हणतात? कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए रेन ड्रॉप. काय काढायचं आहे? विस्कस फोर्स कोणावर लागत आहे म्हणते? विस्कस फोर्स रेन ड्रॉप, पाण्याचा जो ड्रॉप आहे त्याच्यावर लागत आहे. ओके, ऑफ डायमीटर. डायमीटर किती आहे बाळांनो रेन ड्रॉपचे?
1 mm दिले, फॉलिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी दिले आपल्याला थ्रू एअर. तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर बी दिलाय. म्हणजेच बाळांनो होत काय बघा, प्रश्न फिल करायचा आहे. कसा करायचा आहे, तर पाणी येऊन राहिलंय, ढगामधून पाणी येत आहे, तर वातावरणातून येणार, हवेमधून येणार पाणी खाली जमिनीवर. येस ऑर नो? हो सर. तर बाळांनो हवेमधून जेव्हा पाण्याचा ड्रॉप जो आहे तो खाली येत आहे, तेव्हा ड्रॉप कसा राहते रे, स्पेरिकल राहते सर. आणि ड्रॉप कुठून येत आहे, हवेतून खाली येत आहे. तर एखादी हवा समजा विस्कस मीडियम आहे, हवा विस्कस मीडियम काऊन आहे सर, तर बाळांनो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी दिलाय हवेचा, म्हणजे हवा काय आहे, विस्कस मीडियम आहे. विस्कस मीडियम मधून एखादी स्पेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा खाली येते तेव्हा त्याच्यावर कोणता फोर्स लागते, विस्कस फोर्स. तोच तर काढायचा आहे सर, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स. ओके. आणि बाळांनो हा कोणता लॉ आहे रे, की विस्कस मीडियम मधून ग्रॅव्हिटीमुळे एखादी ऑब्जेक्ट खाली येत आहे तर त्याच्यावर विस्कस फोर्स लागते. हा कोणता लॉ होता, स्टोक्स लॉ होता. कोणता लॉ होता, स्टोक्स लॉ होता. म्हणून तर सगळ्याची डेटा लिहिणार आपण, काय दिलं आपल्याला रे, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऑफ ऍक्टिंग ऑन ए रेन ड्रॉप ऑफ डायमीटर. तर डायमीटर किती दिलाय बाळांनो, बघा पटकन दिशाने बघा रे, डायमीटर इज इक्वल टू 1 मिलीमीटर आहे, 1 mm आहे. इज इम्प्लाइज दॅट डायमीटरचा अर्धा रेडियस होणार, तर रेडियस इज इक्वल टू 1 चा अर्धा म्हणजे 0.5 mm झाला बाळांनो. तर इम्प्लाइज दॅट रेडियस इज इक्वल टू 0.5 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. मिलीमीटरचा मीटर करायचा तर काय करणार, 10 टू द पॉवर -3 ने इंटू करणार. केला. समोर काय बाळांनो, वेलॉसिटी दिलाय, तर v इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला बघा रे, 2 मीटर पर सेकंड दिलाय क्वेश्चन मध्ये बाळांनो. वेलॉसिटी किती दिलाय, 2 मीटर पर सेकंड थ्रू एअर. तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर किती दिलाय रे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीला आपण कशाने डिनोट करतो बाळांनो, इटाने डिनोट करतो सर. तर इटा इज इक्वल टू काय आहे मग, बघा ना, 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5 किती आहे रे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. काढायचं काय, टू फाइंड काय काढायचं बाळांनो आपल्याला, तर विस्कस फोर्स म्हणजे एफ व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, स्टोक्स लॉ माहिती आहे. काय रे स्टोक्स लॉ, स्टेटमेंट बोला पटकन दिशाने. तर वी नो दॅट स्टोक्स लॉ काय आहे बाळांनो, तर विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर द ग्रॅव्हिटी इज इक्वल टू द 6 पाय इटा आर व्ही. सांगितलं होतं का स्टेटमेंट याची, की विस्कस फोर्स जो असतो तो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, रेडियस आणि वेलॉसिटीला कसा असतो रे, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. 6 पाय काय रे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, तर इज इक्वल टू बाळांनो 6 जसं तसं इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू इटा किती आहे रे आपल्याकडे, 1.8 इंटू 10 टू द पॉवर -5. ओके बाळांनो, समोर काय आहे, इटा झाल्यावर इंटू मध्ये आर किती आहे रे, 0.5 इंटू 10 टू द पॉवर -3 आहे. इंटू वेलॉसिटी किती आहे बाळांनो, तर 2 आहे. चला बाळांनो 2 आहे. काय करणार, याचा कॅल्क्युलेशन करणार. बघा कसा करतो बाळांनो, 6 गुणिला 2 म्हणजे साइन 2 किती झाले रे, 12 झाले सर. इंटू 3.142 इंटू 1.8 आहे, तर त्याला 18 लिहितो. तर 1.8 ला 18 लिहिला तर 10 टू द पॉवर -1 ने इंटू करा लागेल. तर इंटू 10 टू द पॉवर -1, 10 टू द पॉवर -5 जसंच्या तसे. इंटू मध्ये 0.5 ला काय लिहितो रे, 5 लिहितो. तर इंटू 10 टू द पॉवर -1, 5 इंटू 10 टू द पॉवर -1 म्हणजे किती झाले, 0.5 इंटू 10 टू द पॉवर -3 जसंच्या तसे. 2 आणि 6चा कॅल्क्युलेशन ऑलरेडी मी 12 लिहिलेलं आहे. चला आता काय करणार बघा, सोपी करतो, कठीण नाही करतो. काय करणार रे, 12 आहे, 12 गुणिला 5, 12 पंचे 60 होते सर. तर 12 पंचे किती झाले रे, 60. बघा याचा आणि याचा कॅल्क्युलेशन झाला. राहिला काय वेळांनो, तर इंटू मध्ये 3.142 इंटू किती राहिले रे, 18 इंटू 10 टू द पॉवर -1 जसंच्या तसंच लिहितो. बघा काउंट लिहितो ते बी सांगतो. ओके, -5 -1 किती झाले, -6 आणि -3 म्हणजे -9. तर 10 चा पॉवर किती झाला बाळांनो, मग 10 टू द पॉवर -9 झाला का. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 10 -5 -1 -3 म्हणजे -9 झाला 10 चा पॉवर. इंटू मध्ये आता पॉवरची काय होते रे, ऍडिशन होते. ओके, आता काय करणार बाळांनो, तर 10 टू द पॉवर -1 बघा हा आणि 60 आहे. 60 इंटू 10 टू द पॉवर -1 म्हणजे किती होईल रे, 6 होणार सर. किती होणार, 6 होणार सर. तर इज इक्वल टू 6 इंटू 3.142 इंटू 18 इंटू किती रे बाळांनो, हा तर कटला, हा म्हणजे 60 झाले. 60 चे किती झाले, 6. 10 टू द पॉवर -1 इंटू 60 म्हणजे 6 झाले. इंटू 10 टू पॉवर किती आहे रे, 10 टू द पॉवर -9. याचा कॅल्क्युलेशन करणार बाळांनो. बघा सोपीच करत जातोय सर. नो हो सर, समजून तर राहिलंय सर. तर काय करणार आहे, देअरफॉर विस्कस फोर्स इज इक्वल टू, देअरफॉर
विस्कस फोर्स इज इक्वल टू काय आहे बाळांनो बघा 6 गुणिला 18 करा 6 गुणिला 18 18 सकम 108 18 सकम 108 इंटू किती होणार बाळांनो तर 3.142 दिसत आहे का रे हो सर तर 3.142 चला बाळांनो इंटू मध्ये किती आहे 10 to the power -9 काउंट तो 18 सकम 108 झाले 3.142 जसे आहे तसं इंटू मध्ये किती आहे 10 to the power -9 आहे ओके तर इंटू मध्ये बाळांनो 10 to the power -9 ओके चला काय करायचं या दोघांचा काय करणार रे गुणाकार करणार सर तर किती आहे 3.142 इंटू किती आहे रे 108 हा गुणाकार येते का वाटणार तुम्हाला हो सर तर 8 दुने 16 चे 6 हातचाला 1 8 चो 32 आणि 1 33 चे 3 हातचाले 3 8 1 8 8 आणि 3 12 चे 2 हातचाला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 इंटू 0 ने इंटू करतात तर 0 0 0 0 होईल सर ना हो सर 1 ने करतात तर जे आहे ते सोडा 2 4 1 3 चला ऍडिशन करा 6 3 2 2 4 5 4 9 2 1 3 3 ओके 1 2 3 डेसिमल पॉइंटच्या इकडे 1 2 3 नंतर डेसिमल पॉइंट आहे इथं आहे का नाही आहे तर 1 2 3 मोजले चला बाळांनो काय करणार आन्सर किती आला गुणाकार किती आला तर देअरफॉर विस्कस फोर्स इज इक्वल टू किती आला रे 339.436 इंटू 10 पॉवर किती आहे बाळांनो -9 आहे ओके विस्कस फोर्स आहे फोर्स कशामध्ये राहणार रे न्यूटन मध्ये दिस इज युअर फायनल आन्सर सर आता आहेच नाही पुस्तकात तर मला माहिती आहे ना कसं आहे तर देअरफॉर विस्कस फोर्स इज इक्वल टू इथला डेसिमल पॉइंट इथे आणणार काय आहे 3.394 लिहिलंय का बघा इथला डेसिमल पॉइंट तुम्ही इथं आणल्या म्हणजे इथं होता त्याला इथं आणल्या तर 2 डिजिट इकडे आल्या बघा 1 2 इथं आल्या 2 डिजिट इकडे आल्या इथले 2 का होतील कमी होतील पॉवर -9 आहे तर किती होणार पॉवर मग 10 to the power -7 कशामध्ये राहणार आहे उत्तर तर न्यूटन मध्ये राहणार आहे दिस इज युअर फायनल आन्सर ओके बाळांनो चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बाळांनो त्यानंतर आपला न्यूमेरिकल आजच्या लेक्चरचा आपला चौथा न्यूमेरिकल आहे हा काय म्हणतोय बाळांनो क्वेश्चन नंबर 13 म्हणजे आपला आजचा चौथा न्यूमेरिकल आहे ओके तर बाळांनो क्वेश्चन काय म्हणताय रे ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन फोर्स किती लागत आहे 1 न्यूटन इज रिक्वायर्ड किंवा 1 न्यूटन फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह ए मेटल प्लेट ऑफ एरिया मेटल प्लेटचा एरिया दिलाय बाळांनो 10⁻² मीटर स्क्वेअर विथ अ वेलोसिटी ऑफ 2 × 10⁻² मीटर पर सेकंड व्हेन इट रेस्ट ऑन अ लेयर ऑफ ऑइल ओके ऑइलचा काय दिलं आपल्याला तर लेयरची आपल्याला काय दिलाय मग थिकनेस दिलाय लेयर आहे ना लेयर आहे म्हणजे लेयरची काय आहे मीटर मध्ये दिलाय म्हणजे थिकनेस दिलाय 1.5 × 10⁻³ मीटर फाइंड द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल काढायचं काय बाळांनो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी काढायचं सगळ्यात आधी बघा रे डाटा लिहिणार आपण काय दिलाय तर फोर्स दिलाय फोर्स किती आहे बाळांनो तर 1 न्यूटन फोर्स लागत आहे सर नो हो सर समोर काय बाळांनो बघा रे तर मेटल प्लेटचा एरिया म्हणजे A इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो 10 to the power -2 मीटर स्क्वेअर विथ अ वेलोसिटी किती आहे बाळांनो तर मूव्ह करतो वेलोसिटी किती दिलाय मूव्ह होताना तर वेलोसिटी इज इक्वल टू किती दिलाय रे 2 × 10 to the power -2 मीटर पर सेकंड ओके आता बाळांनो समोर काय म्हणताय व्हेन इट रेस्ट ऑन अ लेयर ऑफ ऑइलची थिकनेस किती आहे बाळांनो किंवा लेयर जो आहे तो किती थिक आहे म्हणते तर लेयरच्या थिकनेसला dx म्हणतो बाळांनो थिकनेस याला dv म्हणा वेलोसिटीला dv म्हणा थिकनेसला dx म्हणा तर किती आहे बाळांनो 1.5 × 10 to the power -3 मीटर ओके चला आता काढायचं काय आपल्याला टू फाइंड कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला कशाने डिनोट करतो रे आपण इटाने डिनोट करतो सर तर इटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ओके चला आता करायचं काय बाळांनो तर तुम्हाला माहितच आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं होतं मी की आपला सगळ्यात मोठा शस्त्र काय आहे रे फॉर्म्युला आहे सर तर वी नो दॅट काय माहिती आहे बाळांनो आपल्याला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज इक्वल टू विस्कस फोर्स पर नेट एरिया पर नेट वेलोसिटी ग्रेडियंट अरे सर हा तर डेफिनेशनच आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची हेच तर वापरायची आहे बाळांनो तर काय करणार आहे कॅल्क्युलेशन करणार तर देअरफॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा इज इक्वल टू काय होणार आहे विस्कस फोर्स किती आहे बाळांनो 1 न्यूटन आहे डिवाइडेड बाय एरिया किती आहे रे 10 to the power -2 आहे तर 10 to the power -2 इंटू मध्ये काय आहे बाळांनो dv किती आपल्याकडे dv वेलोसिटी किती आहे रे 2 × 10 to the power -2 आहे आणि डिवाइडेड बाय याच्याच डिवाइड मध्ये dx किती आहे बाळांनो आपल्याकडे 1.5 × 10 to the power किती आहे -3 ओके चला बाळांनो अशा प्रकारे आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवलेले आहेत हा 10 to the power -2 वर गेला तर काय होणार बाळांनो 10 to the power +2 होणार ओके
तर इटा इज इक्वल टू काय झाला 10 to the power +2 वर गेला, ओके -2 वर गेला तर +2 झाला डिवायडेड बाय बाळांनो वगैरे हा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये जाणार, तर याला वर घेऊन जा, याचा पॉवर मायनस प्लस होणार नाही काऊन तर हा डायरेक्ट पूर्णची पूर्ण टर्म जाणार वर, तर 1.5 into 10 to the power -3 डिवाइड मध्ये काय राहिला रे मग 2 into 10 to the power -2, ओके चला बाळांनो आता होणार काय तर 10 to the power +2 ला लिहा इटा इज इक्वल टू काहीच नाही सिंपल सा कॅल्क्युलेशन करायचं बाळांनो बघा रे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 झाला, ओके इंटू 1.5 into 10 to the power -3 आणि -2 वर गेला +2 म्हणजे -3 +2 म्हणजे -1 डिवायडेड बाय किती राहिले 2 ने भाग दिला बाळांनो याला तर किती झाले रे 50 into 1.5 म्हणजे किती होणार रे 75 होणार सर, तर इटा इज इक्वल टू 75 into 10 to the power -1, तर बाळांनो इटा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज इक्वल टू -1 म्हणजे इथला डिजिट इथे येणार डेसिमल पॉइंट, ओके तर 7.5 याचा युनिट काय असतो बाळांनो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, ओके अँड दिस इज युअर फायनल आन्सर, ओके बाळांनो चला रे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या लेक्चर मध्ये आपण 4 न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आहेत, याच्या समोरच्या लेक्चर मध्ये किंवा या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत याच्या समोरचे न्यूमेरिकल्स, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी पुन्हा एकदा सांगतो बाळांनो की तुमचा सगळ्यात मोठा शस्त्र जो आहे तो तुमचे फॉर्म्युलाज आहेत, बघा फॉर्म्युला माहित असेल तर कॅल्क्युलेशनच करायचं आहे, डाटा काढून फॉर्म्युला की कॅल्क्युलेशन आहे, सोपी झालेला आहे थोडाफार एकदम फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा कॅल्क्युलेट करा संपला, ओके तर मॅडम अभ्यास करायचा आहे यांना प्रॅक्टिस करायचं आणि अशाच प्रकारचे न्यूमेरिकल्स तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात, ओके चला तर थँक्यू सो मच.